आज मला हा रॅक आवरून घ्यायचा आहे. तर आज घरातला स्वयंपाक वगैरे जरा लवकर झालेला होता. म्हटलं चला रॅक आवरून घेते. 8-10 दिवसापासून चालू होतं माझं आवरायचं ब्लाउजांचं. त्याच्यामुळे काही होत नाही आणि जरा सध्या दवाखान्याचे चक्र पण आमच्या खूप चालू आहेत म्हणून. तर चला असू द्या. तर आता रॅकवरचा मी सर्व पसारा काढून घेतला. त्यानंतर त्या एका पातेल्यात काढून घेतलं सर्वात मोठं हे टाच असतं आपल्याला ते दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं. ते काढून झाले. बाकीचे डबे रिकामे केले. बाकीचे राहिलेत अजून. तर थोडे-थोडे रिकामे करून मी आता हे सर्व घासून घेते. व्यवस्थित घासून घेते सर्व. कारण मी दरवेळेस पुसून-पुसूनच ठेवत होते. म्हटलं नाही ह्यावेळेस जरा घासून पुसून ठेवून देते. आता उन्हात वाळवायला ठेवते. हे उन्हात अर्धा पाऊण तास राहतील तेवढ्यात मी जेवण पण करून घेते. आज जेवायला सिंपल गिलक्याची भाजी आहे, मूग डाळ टाकून, पापड आहेत आणि पोळी आहे. जेवण वगैरे झालं. डबे पण घेऊन आली होती मी. त्यांना आता अर्धा पाऊण तास फॅनच्या खाली ठेवून देते. म्हणजे जे गरम वाफा असतील ना त्या निघून जातील. मग ते तेवढ्यात रॅक वगैरे पुसून घेतला आणि रॅकवरचे पुसून पेपर पण चेंज करून घेतले मी आणि तिथे तर मागच्या व्हिडिओमध्ये त्या गोण्या वगैरे दाखवलं होतं ते पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल तुमच्यासोबत. आता इथे माझं आवरून झालेलं आहे. इकडच्या साईडला मनी प्लांट ठेवलेला आहे. इथे 2 कोठ्या आहेत. तर हे पण आवरून झालेलं आहे. बघू शकता छान असं रॅक माझा आवरून झालेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.